पारख या मालिकेत वास्तवावर आधारित आणि प्रेरणादायी कथा आहेत, ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात। या मालिकेमुळे पिरामल फायनान्सच्या आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व लघु व्यावसायिकांना सक्षम करण्याचा संकल्प अधोरेखित होतो। आर्थिक जागरूकता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिरामल फायनान्सने ही अनोखी मालिका तयार केली आहे। OTT प्लॅटफॉर्म्सवर पारख लॉन्च करून पिरामल फायनान्सने महाराष्ट्र आणि अन्य भागातील अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना वेळेप्रमाणे व सोयीने ही मालिका पाहता येईल। हम कागज से ज़्यादा नियत देखते हैं या विश्वासावर आधारित पारख ही मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासांची कहाणी सांगते, ज्यांनी योग्य मार्गदर्शनाने आपले आयुष्य बदलले आहे। OTT प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचेल, जिथे पिरामल फायनान्सने आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत। या डॉक्युमेंटरी सिरीजमधील एक भाग महाराष्ट्रातील बलिराम पारदे यांच्या प्रवासावर आधारित आहे। त्यांची आर्थिक वाटचाल पिरामल फायनान्सच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनामुळे शक्य झाली। त्यांच्या कथेमधून आर्थिक मदत मिळवताना सामान्य माणसाला येणाऱ्या अडचणी आणि माणूस केंद्रित दृष्टिकोन असा प्रभावी ठरतो हे अधोरेखित होते। पारख सध्या जिओ हॉटस्टार आणि सन नेक्स्ट या OTT प्लॅटफॉर्मवर लाईव्ह आहे। ही मालिका अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि आर्थिक समावेशाचा संदेश अधिक बळकट करत आहे। पिरामल फायनान्सचे मार्केटिंग प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, पारख ही केवळ मालिका नाही, तर ती आमच्या ग्राहकांना समजून घेण्याच्या व त्यांच्याशी अधिक खोलवर संबंध प्रस्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे। यात आम्ही त्यांच्या कागदपत्रांपलीकडे पाहतो, त्यांची खरी नियत आणि स्वप्न ओळखतो। या कथांमधून असे खरे लोक दिसतात, जे संकटावर मात करून आर्थिक सशक्ततेच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलतात आणि आपली स्वप्ने साकार करतात। तुम्हाला मिळालं का लोन? ते नाही, काय होतं मॅडम, ऍक्च्युली आमचा हा ऑटो रिक्षाचा धंदा हा, आम्हाला काही फार असं पेमेंट स्लिप IT रिटर्न वगैरे नाही आणि रोकडे पैसे असल्यामुळे लोक म्हणायचे की नाही बाबा तुम्हाला पेमेंट स्लिप IT रिटर्न वगैरे नाहीये। घर तर आम्ही पाहिलं होतं। मग एका दिवशी असंच मुलीचा फोन आला, तिने मला सुचवलं की पप्पा तुम्ही एक अशा बँकेकडे वगैरे जाऊन बघा। मग त्या बँकेकडे गेलो, मी त्यांना सुचवलं तर त्यांनी नाही म्हणले, आम्हाला एक तर तुम्हाला पेमेंट स्लिप IT रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट चांगलं पाहिजे। मी कधीच कोणाचे पैसे ठेवले नाही, तर बँकेला काय वाटतं की मी त्यांचे पैसे ठेवू शकत नाही। आणि रिक्षा चालवत असताना मुलीचा फोन आला की बाबा पप्पा काय झालं, ते बँकेत गेले होते का? मी गेलो होतो म्हणलं, पण काय सांगू तुला, त्यांनी आपल्याला असं सुचवलं की बाबा पेमेंट स्लिप किंवा तुमचा IT रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट वगैरे हे असं पाहिजे, तर ते तर आपल्याला ऐकत नाही। पण तुम्हाला निराश वाटलं असेल ना तेव्हा? खूप निराश झालो, नाही घर मिळू शकत, तिचं स्वप्न पूर्ण नाही। मला म्हटले की नाही होते म्हणून, नाही का, कागदपत्र मागता येत नाही होणार आहे आपल्याकडे। जे एक आमचं जे पाठीमागे माझे पॅसेंजर होतं, त्यांनी आमचं हे ऐकलं फोनवरचं बोलणं, आणि फोनवरचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय दादा तुम्हाला घराचा काय विषय आहे का? लावू, मी पिरामिड फायनान्स मधून लोन मी स्वतः घेतलेलं आहे। तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही पिरामिड फायनान्स ऑफिस तुम्ही बघा जाऊन, तिथं तुम्हाला निश्चितपणे लोनसाठी मदत बी केली जाईल आणि तुमचं लोनचं बी काम होऊन जाईल। तर पिरामिड फायनान्स ऑफिसमध्ये मी गेलो। ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की काका तुम्हाला घराचं खरोखरच तुमचं स्वप्न आहे, तुम्ही सांगता की बाबा मला घर घ्यायचं, पण तुमच्या काय पेपर्स वगैरे आहेत का? ते म्हणलं काय माझ्याकडे साहेब, म्हणलं एक तर ऑटो रिक्षा परमिट, RC, लायसन, याच्या व्यतिरिक्त आपलं जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड, याच्या व्यतिरिक्त म्हणलं माझ्याकडे पेमेंट स्लिप नाही किंवा कुठलं कामी नोकरी नाही। ठीक आहे म्हणे काका, तुम्ही एक काम करा, तुमच्या फ्लॅटचे पेपर्स आणि जे तुमच्याकडे पेपर आहेत ते उद्या घेऊन या, आपण बघू।